तुम्ही सांगा लोकशाही पद्धत 2 महिन्यापासून छत मारून मी त्या ठेकेदाराला फोन करून राहिलो 2 महिने ऐकून घ्या मी तुमचं ऐकलं ना तुम्ही ऐका ना 8 दिवसापासून सकाळी 7 वाजता येऊन इडविन चौकात थांबून राहिलो पण आता करतो मग करतो तेव्हा तुम्ही कुठे गेले तेव्हा तुम्ही तुमचं पोलीस खातं कुठे गेलो आम्ही फोन करतो तेव्हा तुमचं पोलीस खातं कुठे जाते आज आम्ही हे घेऊन आलो तुम्ही बद्दल समोर येता म्हणजे यांची पाठराखण करता तुम्ही करता की जनतेची पाठराखण कोण करायचं जनते ऐकून घ्या असं आहे आता समजा नाही करून राहिलो जनतेच्या आरोग्याचं काय त्याची तुम्ही शिबिर घेता त्याची जबाबदारी घेता तुम्ही हे लोकांच्या घरात किडे आहे याची जबाबदारी घेता तुम्ही घ्यायची जबाबदारी चला माझ्यासोबत नाही मला याचं उत्तर द्या पाहिजे मला आज आंदोलन प्राप्त झालेलं आहे त्यांचं निवेदन आम्हाला मिळालं आहे आणि त्याप्रमाणे झोनल असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी इंजिनियर तसेच सॅनिटेशनचे जे सर्व आपले अधिकारी आहेत त्यांना तत्काळ व्हिजिट करण्यासाठी सांगितलं आहे आणि जे काही त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आहे त्याचं काय निवारण आमच्या स्तरावर होणार आहे आपण सर्व करू आणि पूर्ण आपण व्हेरीफाय करून यावर काम करणार आहे नागरिकांना हेच आव्हान आहे की आम्ही आपली कचरा गाडी पाठवत आहे आणि काही मार्केट किंवा इतर असे ठिकाणवर आता आम्ही नवीन सुरू केलं आहे की सायंकाळी पण आपण कचरा गाडी पाठवत आहे तर जो कचरा आहे आपली कचरा गाडीमध्ये टाकावी आणि जोपर्यंत कचरा गाडी पोहोचली नाही समजा पुढचा दिवस आहे जसे पण आहे तोपर्यंत आपले प्रॉपर साठवण करून डस्टबिनमध्ये ठेवावी जेणेकरून जवळपास कचरा होऊ नये फक्त यासाठी आहे जनतेसाठी आहे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही हे कमीत कमी 3 महिन्यापासून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुंडलिक बाबा कॉलेज समोर पडलेलं आहे त्याच्यानंतर ज्ञानमाता शाळेसमोर आहे होली क्रॉस समोर आहे पूर्ण तिच्या नाल्याही भरलेले आहे गवत पूर्ण वाढलेलं आहे याच्यावर बसून कीटकनाशक बसून याच्यावर आपल्याला लेकरांना डेंगूसुद्धा होऊ शकते त्यानंतर राहुलनगर प्रभागामध्ये जर जाऊन पाहाल तुम्ही सिद्धार्थनगर असेल भीमनगर असेल या ठिकाणच्या नाल्या नवसारी असेल फेजरपुरा असेल वडरपुरा असेल या ठिकाणी आम्ही फिरून आलो पूर्ण फोटो आहे आमच्याकडे पूर्ण नाल्या भरलेल्या आहे कचरा पूर्ण रस्त्यावर पडलेला आहे म्हणजे पूर्ण पायमल्ली होत आहे जो नियम आहे त्याची पूर्ण पायमल्ली ठेकेदार करत आहे जर ठेकेदाराला म्हटलं की बा हे असं उचलत नाही तर हमारे पिछे हे आमदार आहे वो खासदार आहे म्हणजे याच्या धवसा देतात लोकप्रतिनिधीच्या धवसा देतात आणि एसआयला आम्ही 4 दिवसापासून म्हणजे 8 दिवसापासून फोन करून आलो एसआयला त्यातून जीवन राठोड यांना इथं बोलावून घ्या जर खोटं बोलत असेल तर तुमची चप्पल माझी पाठ
त्यांना बोलावून घ्या की मी त्यांना किती वेळ भेटायला आलो इरविन चौकामध्ये, किती वेळ त्यांना फोन केला, पण मात्र ते फक्त एकच मध्ये उचलतो पण त्यांनी आजपर्यंत उचललं नाही. मी त्यांना सांगितलं होतं की राठोड साहेब जर तुम्ही आज उचललं नाही तर मी हे पूर्णचं पूर्ण आयुक्त मॅडमच्या कॅबिनमध्ये घेऊन जाणार. म्हणून आज शब्दाला मान देऊन आम्ही आज ते घेऊन आलो आणि मॅडमला हे गवत आणि हे भेट देणार आहे. जय भीम, जय संविधान.